रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. भाग 8. श्री भगवानुवाच. कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. ऋतेऽपि त्वं न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधाः. श्री भगवान म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा व त्यासाठी वाढलेला महाकाळ आहे. लोकांना नष्ट करण्यासाठी येथे प्रवृत्त झालो आहे. तुझ्याखेरीज दोन्ही समुदायांच्या मध्ये जे सर्व योद्धे उभे आहेत ते सर्व नाहीसे होतील. तरी मी काळुगा हे पुढे लोकसंहारावया लागी वाढे. सैंग पसरली आहाती तोंडे आता ग्रासीन हे आघवे. येथ अर्जुन म्हणे कटकटा उबगिलो मागिल्या संकटा. म्हणून आळविला तव ओखटा वाईला हा. तेवीची कठीण बोले आस तुटी अर्जुन होईल हिमपुटी. म्हणून सवेची म्हणे किरीटी परियान एक असे. तरी आताचे संहार वाहरे तुम्ही पांडव असा बाहिरे. तेथ जात जाता धनुर्धरे सावरिले प्राण. होता मरण महामारी गेला तो मागुता सावधू जाहला. मग लागला बोला चित्त देई ऐसे म्हणिजत आहे देवे. अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे. हेर जाण मी आघवे सरलो ग्रासू. वज्रानळी प्रचंडी जैसी घापे लोणियाची उंडी. तैसे जग हे माझी या तोंडी तुवा देखिले जे. तरी तया माझारी काही भरवसेनी उरले नाही. ये वायाची सैन्ये पाही वल्गीजत आहाती. ऐशा चतुरंगची या संपदा करीत महाकाळेसी स्पर्धा. वांटिवेची या मदा वळंघले जे. म्हणती सृष्टी वरी सृष्टी करू आण वाहुनी मृत्यू ते मारू. आणि जगाचा भरू घोंटू यया. पृथ्वी सगळीची गिळू आकाश वरीच्या वरी जाळू. का बाणवरी खिळू वार याते. हे जे मिळोनिया मेळे कुंथती वीरवृत्तीचे निबळे. जयावरी गजदळे वाखाणी जदाती. बोलहती राहुनी तिखट दिसती अग्निपरीस दासट. मारकपणे काळकूट महूर म्हणत. तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे जाण पोकळीचे पेंडवळे. अगाचित्रीचे पुतळे वीर हे देखे. हा गा मृगजळाचा पूर आला दळ नव्हे कापडाचा साप केला. या शृंगारुनी या खाला मांडिली या पै. एर चेष्टवी ते जे बळ ते मिया मागाची ग्रासिले सकळ. आता कोल्हेरीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती. हालविती दोरी तुटली तरी ते खांबावरील बाहुली. भलतेने लोटिली उलथोनी पडती. खरोखर मी काळ आहे. लोकांचा संहार करण्याकरिता मी एवढा वाढलेलो आहे आणि त्याकरिता मी पुष्कळ तोंडे सर्वत्र पसरली आहेत आणि आत्ताच सर्व गिळून टाकीन. त्यावेळी अर्जुन म्हणाला, अरे रे, मागील संकटाला भिवून मी त्रासलो म्हणून देवाने प्रसन्न व्हावे अशी मी प्रार्थना केली. तो हे उलट जास्त भयानक असे संकट प्राप्त झाले. तो अनिष्ट रूपाने प्रकट झाला. आपल्या या कठोर भाषणाने अर्जुन खिन्न होऊन जाईल म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास पुन्हा म्हणाले, हे अर्जुना, ह्यात दुसरीही एक गोष्ट आहे. आता जो संहार होणार आहे या संहाराच्या बाहेर तुम्ही पांडव राहणार आहात. तुमचा संहार होणार नाही. हे विचार ऐकताच अर्जुनाच्या जीवामध्ये जीव आला. अर्जुन मरणरूपी महामारीमध्ये सापडलेला होता. तो पुन्हा सावध झाला आणि श्रीकृष्णाच्या बोलण्याकडे एकाग्रतेने लक्ष देऊ लागला. त्यावेळी देव म्हणाले, अर्जुना, तुम्ही पांडव माझे आहात असे जाणावे.
तुमच्या बाजूने इतर सर्वांचा ग्रास करण्यासाठी मी तयार झालो आहे. प्रलयकालच्या प्रचंड प्रज्वलित अग्नीमध्ये लोण्याचा गोळा घातल्यावर तो जसा नाश पावतो, त्याप्रमाणे माझ्या तोंडात सर्व जग गेलेले तू पाहिले आहेस. यावरून निश्चितपणे असे समज की या जगापैकी काहीही शिल्लक राहणार नाही. हे सर्व सैन्य जय मिळण्याची वल्गना व्यर्थ करत आहेत. आपल्या पराक्रमाच्या अहंकारावर ते आरूढ झालेले आहेत. त्यांच्याकडे चतुरंग सैन्य असल्यामुळे ते महाकाळाशी स्पर्धा करत आहेत. ते महायोद्धे म्हणतात, या सृष्टीनंतर आम्ही दुसरी सृष्टी निर्माण करू. पैजेने मृत्यूला मारून टाकू आणि जगाचा संहार करू. सर्व पृथ्वी गिळून टाकू. आकाश तर वरच्या वर जाळून टाकू. बाणाने वाऱ्याला हलू देणार नाही. हे सर्व सैन्याचे समुदाय जमून आपल्या वीरवृत्तीच्या आधारे ते अहंकाराने गुरगुरत आहेत. तसेच आपल्याजवळ असलेले गजदळ यमावर देखील विजय प्राप्त करू शकते असे वर्णन करीत आहेत. हे त्यांचे बोलणे शस्त्रापेक्षाही अतिशय तीक्ष्ण आहेत. आगीपेक्षाही जादा दाहक आहेत. या शब्दांच्या मारकपणाची जर काळकूट विषाशी तुलना केली तर काळकूट विषाला देखील मधुर म्हणावे लागेल. परंतु हे गंधर्व नगरीचे लोक जसे पोकळीचे भेंडोळे अथवा चित्रातील पुतळे असावेत, त्याप्रमाणे हे वीर आहेत असे समज. ज्याप्रमाणे मृगजळाला पूर यावा असे हे सैन्य आहे, अथवा कापडाचा सर्प करावा अथवा शृंगारून मांडून ठेवलेल्या बाहुल्या असाव्यात, त्याप्रमाणे हे सर्व योद्धे आहेत. शिवाय जे बळ यांना हालचाल करविते ते सर्व मी पूर्वीच ग्रासून टाकले आहे. आता हे सैन्य कुंभाराने केलेल्या पुतळ्याप्रमाणे निर्जीव आहे. कळसूत्री बाहुल्यांना हलविणारी दोरी तुटली तर कोणीही त्या बाहुल्यांना हलविले तरी त्या उलथून पडतात. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मय्यैवेते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. म्हणून हे अर्जुना, तू उठ आणि यश प्राप्त कर. शत्रूंना जिंकून ऐश्वर्य संपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर मी पूर्वीच मारले आहेत. तू केवळ निमित्त मात्र हो. तैसा सैन्याचा यया बघा, मोडता वेळू न लगेल पैगा. म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई. तुआ गोग्रहणाचे अवसरे घातले मोहनास्त्र एकसरे. मग विराटाचे महाभेडे उत्तरे आसडूनी नागविले. आता हे त्याहुनी निपटारे जाहले. निवटी आई ते रण पडिले. घेई यश रिपू जिंतिले एकलेनी अर्जुने. आणि कोरडे यशची नोहे समग्र राज्य ही आले आहे. तू निमित्त मात्रची होये सव्यसाची. त्याप्रमाणे सैन्याचा हा पोकळ आकार मोडताना थोडा देखील वेळ लागणार नाही. म्हणून आता लवकर उठ आणि शहाणा होऊन युद्धास सज्ज हो. विराट राजाच्या गायी हरण करण्यास जेव्हा कौरव मत्स्य देशात आले होते, त्यावेळी सर्व सैन्यास मोहनास्त्र घालून विराटाच्या अतिशय भित्र्या उत्तराकडून त्यांची वस्त्रे तू हरण करविलीस. आता तर हे कौरव त्यापेक्षाही तेजहीन झाले आहेत. त्यात आयता युद्धाचा प्रसंगही आला आहे. तरी तू त्यांना मार आणि एकट्या अर्जुनाने सर्व शत्रू जिंकले आहेत असे यश मिळव. आणि ते यश केवळ कोरडे नसून त्याबरोबर सर्व राज्याचीही प्राप्ती तुला होईल. अर्जुना, या युद्धासाठी तू केवळ निमित्त कारण हो. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्वजेतासि रणे सपत्नान्. द्रोणाचार्य, भीष्माचार्य,
जयद्रथ, कर्ण तसेच दुसरे पराक्रमी योद्धे यांना मी आधीच मारले आहे. त्यांना तू मार, भिवू नकोस, युद्ध कर. समरांगणामध्ये तू शत्रूला जिंकशील. द्रोणाचा पाडू न करी, भीष्माचे भय न धरी. कैसेनी कर्णावरी परजू न म्हणे. कोण उपायो जयद्रथा कीजे, हे न चिंतू चित्त तुझे. आणि कही आथी जे जे, नावाणी गे वीर. तेही एक एक आघवे, चित्रींचे सिंहाडे मानावे. जैसे ओले निहाते घ्यावे पुसोनिया. यावरी पांडवा, कायसा युद्धाचा मेळावा. हा भासुगा आघवा, येरगासिले मिया. जेव्हा तुहा देखिले, हे माझिया वदनी पडिले. तेव्हाची यांचे आयुष्य सरले, आता रीती सोपे. म्हणून वहिला उठी, मिया मारिले तू निवटी. न रिघे शोक संकटी, नाथिलिया. आपणची आडखिळा कीजे, तो कौतुके जैसा विंधोनी पाडिजे. तैसे देखेगा तुझे निमित्त आहे. बापा विरुद्ध जे जाहले, ते उपजतांची वाघे नेले. आता राज्येसी संचले, यश तू भोगी. सावियाची उतत होते दायाद, आणि बळीये जगी दुर्मद. ते वधिले विशद, जायासून लागता. ऐसिया या गोष्टी, विश्वाच्या वाकपटी. लिहून घाली किरीटी, विजयी होई. तू द्रोणाचार्यांची पर्वा करू नकोस, भीष्माचार्यांचे भय बाळगू नकोस, व कर्णावर शस्त्र कसे चालवू असे म्हणू नकोस. जयद्रथाला मारण्यासाठी कोणता उपाय करावा याचेही चित्तात चिंतन करू नकोस. आणखी इतर जे नामांकित असे वीर आहेत, ते सर्व भिंतीवर काढलेल्या चित्रातील सिंहाप्रमाणे निर्जीव आहेत असे तू मान. जणू काही ते ओल्या हाताने सहज पुसून घेण्यास योग्य आहेत असे समज. अर्जुना, यापेक्षा युद्धासाठी दुसरा कोणता बरे समुदाय शिल्लक आहे? हा संपूर्ण मिथ्या असा आभास आहे. खरे तर मी त्यांना पूर्वीच ग्रासून टाकले आहे. जेव्हा तू माझ्या विशाल तोंडात हे सर्व गेलेले पाहिलेस, तेव्हाच त्यांचे आयुष्य संपलेले होते. ते आता पोकळ रिकाम्या सोपट्यांप्रमाणे राहिलेले आहेत. म्हणून आता लवकर उठ. मी ज्यांना आधीच मारलेले आहे, त्यांचा तू युद्धात संहार कर, आणि खोट्या शोकसंकटात पडू नकोस. आपणच निशाण उभे करावे, आणि आपणच त्यास कौतुकाने भेदून पाडावे. त्याप्रमाणे या सर्व वीरांचा नाश करण्यासाठी तू केवळ निमित्त मात्र हो. बा अर्जुना, तुझ्या विरुद्ध जे जे काही घडले होते, ते उत्पन्न होताच वाघाने नेले असे समज. आता राज्यासह यश संपादन करून त्याचा तू उपयोग घे. तुझे भाऊबंद स्वभावताच अहंकाराने फुगून गेले होते, तसेच ते जगामध्ये बलवान आणि मदाने उन्मत्त झाले होते. त्यांना मी कष्ट न करता सहजपणे नाहीसे केले. अशा प्रकारच्या या गोष्टी जगाच्या वाचारूपी पटावर अर्जुना तू लिहून ठेव आणि विजयी हो. संजय वाच. एतश्रुत्वा वचनं केशवस्य, कृताञ्जलिर्वेपमानः नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं. सगद्गदं भीतप्रणम्य. संजय म्हणाला, हे राजन, भगवान केशवाचे असे वचन ऐकून मुकुट धारण केलेल्या अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला व पुन्हा श्रीकृष्णाला सद्गतीत वाणीने बोलू लागला. ऐसी आघवीची हे कथा, तया पूर्ण मनोरथा. संजयो सांगे कुरुनाथा, ज्ञानदेवो म्हणे. मग सत्यलोकोनी गंगाजळ, सुटलिया वाजत खळाळ. तैशी वाचा विशाळ, बोलता तया.
ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे का घुमघुमीला मंदराचळे क्षीराब्धी जैसा तैसे गंभीरे महानांदे हे वाक्य विश्वगंधे बोलिले अगाधे अनंत रूपे ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुख की भय दुणावले हे नेणोपरी काम पिन्नले सर्वांग तयाचे सखोलपणे वळली मोठ आणि तैसेची जोडले कर संपुट आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी तेवीची काही बोलो जाये तव गळा बुजलाची ठाये हे सुख की भय होये हे विचारा तुम्ही परी तेव्हा देवाचे नि बोले अर्जुना हे ऐसे जाहले मिया पदावरुनी देखिले श्लोकाची या मग तैसाची भेण भेण पुढती जोहारुनी चरण मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे ही सर्व कथा त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरुदेशाच्या राजाला म्हणजे धृतराष्ट्राला संजय सांगत आहे. मग त्या सत्यलोकापासून गंगेचे पाणी सुटल्यावर खळखळ वाहत जसे खाली येत असते त्याप्रमाणे श्रीकृष्ण गंभीर वाणीने बोलत असता खळखळ असा ध्वनी निर्माण होऊ लागला होता. किंवा प्रचंड मेघाचे लोट एकाच वेळी गडगडाट करतात अथवा ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी क्षीराब्धी जसा मंदराचलाच्या रवीने दणाणून जात होता त्याप्रमाणे संपूर्ण विश्वाचे मूळ कारण अनंत रूप धारण करणारे श्रीकृष्ण गंभीर वाणीने हे वाक्य बोलले. ते बोल अर्जुनाने थोडेसे ऐकले तोच सुखाचा अथवा भीतीचा दुप्पट जोर वाढला. हे समजत नव्हते परंतु त्याचे सर्व शरीर कंपायमान होत होते एवढे खरे. तो आपल्या पायापर्यंत लवला, हाताचे संपूट जोडले आणि वेळोवेळी श्रीकृष्णांच्या चरणकमलावरती मस्तक ठेवू लागला. तो काही बोलणार तोच त्याचा कंठ दाटून आला. हा सुखाचा आविष्कार आहे का भयाचा आविष्कार आहे याचा तुम्हीच विचार करा. परंतु श्रीकृष्णाच्या वचनाने अर्जुनाची अशी अवस्था झाली हे श्लोकातील अर्थावरून मी म्हणत आहे. नंतर तो अर्जुन तसाच भीत भीत पुन्हा एकदा नम्रपणे चरणकमलांना नमस्कार करून म्हणाला, महाराज तुम्ही असेच बोललात ना. अर्जुनवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकृत्या जगत् प्ररुष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघः. अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी, आपल्या नामाच्या प्रभावाने जग अतिशय हर्षित होते व अनुरक्तही होते. तसेच भयभीत झालेले राक्षस दाही दिशांना पळून जातात आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय नमस्कार करतात हे योग्य आहे. ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासीजे तो माझा खेळू हा बोलू तुझा किर ढळू मानू आम्ही परी तू आजी काळे आजी स्थितीची वेळे ग्रासीजे हे न मिळे विचारासी कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे कैसे नव्हे ते वार्धक्य आणावे म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करुनी हा जी चौपाहारी न भरता कोणेही वेळे श्री अनंता काय माध्यानी सविता मावळ तू आहे पै तुझ अखंडिता काळा तिनी आहाती जी वेळा त्या तिनी परिसबळा आपुलिया समयी जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रळयो हारपती आणि स्थिती काळी न मिरविती उत्पत्ती प्रळयो पाठी प्रळयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नही न ढळे अनादि ऐसे म्हणून आजी तव भरे भोगे स्थिती वर्ती जत आहे जगे एथ ग्रसिसी तू हे न लगे माझ्या जीवी
तव संकेते देव बोले, अगा या दोन्ही सैन्यांसीची भरण पुरले. ते प्रत्यक्षची तुझ दाविले, येर यथा काळे जाण. हा संकेतू जव अनंता, वेळू लागला बोलता. तव अर्जुने लोकू मागुता, देखिला यथास्थिती. मग म्हणतसे देवा, तू सूत्री विश्व लाघवा. जग आला मा आघवा, पूर्वस्थिती पुढती. परी पडिली या दुःख सागरी, तू काढीसी का जया परी. ते कीर्ती तुझी श्रीहरी, आठवीतसे. कीर्ती आठविता वेळोवेळा, भोगितसे महासुखाचा सोहळा. तेथ हर्षामृत कल्लोळा, वरी लोळत आहे. देवाजी आले पणे जग, धरी तुझ्या ठाई अनुराग. आणि दुष्टांतया भंग, अधिकाधिक. पै त्रिभुवनीची या राक्षसा, महाभय तू ऋषिकेशा. म्हणून पळता ती दाही दिशा, पहिलीकडे. एत सूर नर सिद्ध किन्नर, किंबहुना चराचर. ते तुझ देखोनी हर्ष निर्भर, नमस्कारित सती. की अर्जुना, मी सर्वांचे भक्षण करणारा काळ आहे आणि सर्वांचा नाश करणे हा माझा लीलाविलास आहे. हे तुझे बोलणे आम्ही अढळ खरे मानू. परंतु देवा, तुम्ही जे काळ आहात त्यांनीच आज जगाचे पालन करण्याच्या वेळेस जगाचा संहार करावा, ही गोष्ट मला पटत नाही. अंगात भरलेले तारुण्य बाहेर कसे काढावे, नसलेले वार्धक्य कसे आणावे. या गोष्टी जर होणार नाहीत तर तू या स्थितिकालात संहार करू म्हणतोस, तर ते होणे शक्य नाही. श्री अनंता, दिवसाचे 4 प्रहर न भरता माध्याही सूर्य कधी मावळेल का. देवा, अखंडित असे आपण काळ आहात. त्या आपणास उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. त्यावेळा आपापल्या अवस्थेत सामर्थ्यशाली आहेत. ज्या वेळेस उत्पत्ती होऊ लागते त्यावेळी स्थितींचे प्रलय हारपून जातात आणि स्थितीच्या काळात उत्पत्ती व नाश मिरवीत नाहीत, म्हणजे नसतात. प्रलयाच्या वेळेस उत्पत्ती व स्थिती या दोहोंचा लय होतो. हे कशानेही बदलू शकत नाही. या अवस्था अगदी अनादिकालापासून आहेत. म्हणून आज हे जग स्थितीचा उपभोग घेण्याच्या भरात असता या काळी तू जगाचा संहार करशील हे मनाला पटत नाही. तेव्हा खुणेने देव म्हणाले, अर्जुना, फक्त या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपले आहे हे मी तुला प्रत्यक्ष दाखविले आहे. त्याप्रमाणे हे नष्ट होतील. बाकीचे जग यथाकाळी नष्ट होईल हे जाण. हा संकेत दाखविण्यास अनंताला जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले. अर्जुन म्हणाला, हे देवा, तू विश्वरूपी लीला नाटकाचा सूत्रधार आहेस. त्या योगाने हे संपूर्ण जग पूर्वस्थितीला प्राप्त झाले आहे. हे श्रीहरी, भक्त दुःख सागरात पडल्यानंतर तू ज्या प्रकारे त्यांना वर काढतोस त्या तुझ्या कीर्तीचे मी स्मरण करत आहे. पुन्हा पुन्हा तुझ्या कीर्तीचे स्मरण करीत असताना महासुखाचा सोहळा मी उपभोगीत आहे आणि त्या आनंदसागराच्या लाटेवर लोळत आहे. देवा, हे जगत जिवंत राहिल्यामुळे तुझ्याविषयी प्रेम ठेवून सुखाने राहते आणि जे दुष्ट आहेत त्यांचा तुम्ही नाश करता. हे ऋषिकेशा, त्रिभुवनातील राक्षसांना तू मोठा भयरूप आहेस, म्हणून ते राक्षस दाही दिशांना पळत असतात. बाकीचे जे देव, सिद्ध, किन्नर किंबहुना चराचर तुला पाहून हर्षाने निर्भय होतात आणि तुला नमस्कार करतात. कस्माच्च तेन न मेरन् महात्मन्, गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे. अनन्तदेवेश जगन्निवास, त्वमक्षरं सत्सत्तत्परं यत्. हे महात्मन, हे अनंता, हे देवाधिदेवा,
तुम्ही सर्वांहून श्रेष्ठ असून ब्रह्मदेवाचेही आदिकर्ता आहात. मग ते तुम्हाला का बरे नमस्कार करणार नाहीत? हे अनंता, जगन्निवास सत आणि असत त्यांच्याही पलीकडे अक्षर अर्थात सच्चिदानंद ब्रह्म हे आपण आहात. एथगा कवना कारणा राक्षस हे नारायणा, न लागतीची चरणा पळते जाहले. आणि हे काय तू ते पुसावे, ए तुले आम्हासीही जाणवे. तरी सूर्योदयी राहावे कैसे नीतमे. जी तू स्वप्रकाशाचा आगरू आणि जाहला आम्हासी गोचरू. म्हणून या निशाचरा केरू फिटला सहजे. हे ए तुले दिवस आम्हा काही नेनवेची श्रीरामा. आता देखतसे महिमा गंभीर तुझा. जेथुनी नाना सृष्टीची या ओळी पसरती भूतग्रामाची या वेली. तया महत ब्रह्मा ते व्याली दैवी की इच्छा. देवो निस्सीम तत्व सदोदितू, देवो निस्सीम गुण अनंतू. देवो निस्सीम साम्य सततू नरेंद्र देवांचा. जी तू त्रिजगती ये ओलावा, अक्षर तू सदाशिवा. तूची सत सत देवा तयाही अतीत ते तू. हे नारायणा, जे राक्षस आहेत हे कोणत्या कारणामुळे तुझ्या चरणकमलांना नमस्कार न करता पळून गेले आहेत? खरोखर हे तुला विचारले पाहिजे काय? एवढे तर आम्हाला देखील समजते की सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधकार कसा बरे राहू शकेल. तू स्वयं प्रकाशमान आहेस आणि आमच्या पुढे प्रत्यक्ष प्रगट झाला आहेस, म्हणून रात्री संचार करणाऱ्या राक्षसांचा केर सहजपणे झाडला गेला आहे. हे श्रीरामा, इतके दिवस तुझ्याविषयी काही जी जाण नव्हती, आता मात्र तुझा महिमा किती महान आहे हे प्रत्यक्षपणे पाहत आहे. ज्याच्यापासून अनेक सृष्टींच्या पंक्ती व प्राणीमात्रांच्या वेली सर्वत्र पसरतात, त्या मायेला आपली श्रेष्ठ इच्छा प्रसवली आहे. देवा, आपण अमर्याद अबाधित तत्वरूप असून आपले अस्तित्व सर्व काळ त्रिकालबाधित आहे. आपण अंतरहित आहात. आपल्या गुणांची गणती करता येत नाही. आपण प्रतिबंधरहित सर्व समभावाला प्राप्त झालेले देवांचे देव आहात. देवा, तू संपूर्ण त्रैलोक्याचा जिव्हाळा आश्रय आहेस. तू सदैव कल्याण स्वरूप असून तू नाशविकार रहित आहेस. तूच सत व असतही तूच आहेस आणि त्याही पलीकडे जे तत्व आहे तेही तूच आहेस.